एक महिना झाला आहे या एरियामध्ये कोण नेता नाही, कोण कार्यकर्ता नाही, कोण नाही. आम्हाला कुणाचा आधार नाही. एक महिना झाला आहे पाण्यासाठी आम्ही तडफडतोय. BMCमध्ये जाऊनसुद्धा BMCवाले बोलतात की नाही तुम्हाला टँकर पाठवतो, हे पाठवतो, ते पाठवतो. टँकरमध्ये पाणी भरायला इथं म्हातारी माणसांना जमत नाही. वरती पाणी चढवायचा, माणसांना एकदम म्हणजे आजारी पडलेले आहेत. इथलं सर्व म्हणजे वातावरण सर्व बिघडलं आहे. वेळेवर झोप नाही, काय नाही. कोणाच्या BP लो, कोणाची BP लो होतो तर कोणाला शुगर असे त्रास आहेत. मानसिक संतुलन बिघडलं आहे पाण्यामुळं. त्यामुळं आम्ही BMC वार्डला जाऊनसुद्धा BMCवाले बोलतात की आज तुम्हाला पाण्याचा करतो, उद्या करतो. तिथं जाऊन बी आम्हाला काय म्हणजे आमचे धाड काय सुजवून देत नाही आम्हाला. आमच्या काही तिथून आम्हाला प्रतिसाद आम्हाला काय मिळतच नाही. करतो 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 असं एक आश्वासन देतात, बस बाकी काय नाही. आणि आम्ही पाण्यामुळं इथं हैराण झालेलो आहोत. आता हे जे आम्हाला पाणी प्यायला येतो आहे ते आम्ही आमचे स्थायिक नगरसेवक स्नेहल विष्णू शिवकर यांच्याकडे आम्ही गेलो. त्याही आमची सदर दखल घेऊन त्यांनी आम्हाला हे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिलेली आहे. जय महाराष्ट्र. मी संध्या टेकाळे, राहणार भीमवाडी, लाल डोंगर, चेंबूर, मुंबई. आम्हाला काही लोकांना 4-5 महिने झाले एका लाईनीला पाणी येत नाही. आमच्या इकडे 1 वर्ष झालं आम्हाला पाणी येत नाही. आणि आम्ही असं नाही की इथं तुम्हाला गर्दी दिसते तिथंच राहत आहेत. खूप लोक लांब लांब राहत आहेत, त्यांना इथून पाणी न्यायला लागते. आम्हाला काम सोडून पाण्यासाठी इकडे धावत यायला लागते. आता मी काम सोडून पाण्यासाठी आले माझ्या जॉबवरून विचारून की पाण्याचा टँकर आला आहे म्हणून. आम्हाला एवढे आणि सगळे लोक आम्ही आजारी पडायला आहेत. आता हेच काकांचं उदाहरण घ्या. हे एवढे अपंग असताना पण ते पाणी भरतायत इथं. आणि असं नाही की पाणी हे टँकर पण आम्हाला सहज भेटले. सर्वांनी लेटर दिले तर सगळ्यांनी जाऊन तिथं बोलून आलेत BM वार्डमध्ये. तेव्हा आता कुठं 8 दिवसापासून आम्हाला 8 ते 10 दिवसापासून टँकर पाठवायला आले. ते पण तुम्ही इथं बघू शकता किती गर्दी आहे ती. आणि एवढ्या टँकरनं आम्हाला काही होत नाही. हे टँकरमुळे आम्हाला खूप त्रास व्हायला लागले. तर माझी एकच विनंती आहे त्यांना की तुम्ही लवकरात लवकर जे काय पाईपलाईनीचं काम असेल ते करून द्या आम्हाला. आणि आमचे जे पहिले जसं पाणी येत होतं 1 वर्षापूर्वी पाणी येत होतं आम्हाला, असं नाही की पाणी येत नव्हतं. पण आता पाणी 1 वर्षापासून आम्हाला पाणी येत नाही. इथं बाजूला एवढ्या सोसायट्या नवीन झाल्यात, साईदीप झाले, इथं बाकीच्या भरपूर सोसायटीत आहेत. त्यांना भरपूर पाणी आहे आणि आम्हाला का नाही पाणी? त्या सोसायटीवाले आहेत म्हणून त्यांना पाणी आहे आणि आम्ही झोपडपट्टीवाले आहेत म्हणून आम्हाला पाणी नाही आहे का? हे काय आहे झोपडका ते रोड झाला जसं आम्हाला पाणी नाही आहे. तर इथं तुम्ही लवकरात लवकर आम्हाला पाण्याची सोय करून. ह्याच्यामुळे आम्हाला आजार यायला लागल्यात. टँकरच्या पाण्यामुळे आमच्या घशात खो करायला लागलेत. लेकरं आजारी पडायला लागलेत. हे तुम्ही जर पाणी बाल्टीत ओतलं तर बघायचं खाली सगळा माती बसते, असं गाळ साचतोय पाण्यात त्या टँकरच्या. आम्हाला माहीत नाही पाणी कुठून येते, काय येते. आम्ही कसं त्याच्यावरती भरोसा करायचा? आम्हाला खूप तकलीफ होते या पाण्यामुळे. आम्हाला टँकर नको आहे, आम्हाला लाईनीला पाणी हवं आहे. आम्ही वोटिंग करतात तर आमचा अधिकार आहे. पाणी हा आमचा अधिकार आहे, मूलभूत गरज आहे पाण्याची. तर माझी एकच विनंती आहे, तुम्ही आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सोय करून द्या. जय महाराष्ट्र. सागर कुंडली गोवाळ, राहणार भीमवाडी, रहिवासी संघ, लाल डोंगर, चेंबूर, मुंबई 71. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता गेल्या काही वर्षापासून आमच्या विभागात पाण्याचा खूप त्रास आहे. आमच्या इथे एक 6 इंचाची जुनी लाईन होती. त्यामध्ये आता आम्ही जुन्या 6 इंचाच्या लाईनला पाणी येत नसल्यामुळे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून एक नवीन 4 इंचाच्या लाईनीचं नवीन काम केलं. पण त्या नवीन लाईन आणि जुनी लाईन याच्यामध्ये तफावत जवळजवळ 1.5 इंचाची तफावत आहे. नवीन लाईन 4 इंचाची असल्याकारणाने त्यात 6 इंचाच्या पाईपलाईनचं पाणी जात नाही. 6 इंचाच्या पाईपलाईनला मुळात पाणी नाही आहे. तर ते वर टाकल्यामुळे त्यात पाणी चढत नाही. आणि राहिला प्रश्न वॉलचा आहे. इथे एक वॉल लावला आहे, पाठीमागे एक वॉल आहे आणि तिथे पुढे एक वॉल आहे. आनंदनगर शाळेच्या इथला वॉल नेहमी कोणी ना कोणी येऊन बंद करतं. तो वॉल बंद केला की पुढे पाणी येत नाही. तर मला एवढंच प्रशासनाला विचारायचं की आमचं पाणी चोरलं आहे कोणी? आमच्या वेळोवेळी आम्ही दररोज कामधंद्याचे खाडे करतो, BMCला जातो, पत्रव्यवहार करतो आहे. पण लहान मुलं, आता तुम्ही बघू शकता लहान मुलं पण इथं पाणी भरत आहेत. शाळेला जायचं, माणसांनी कामधंद्याला जायचं की काय करायचं? हा आम्हाला खूप मोठा पाण्याचा खूप मोठा त्रास आहे. आमच्या इथे तो वॉल बंद केला की या बिल्डिंगला साईदीपला नवीन 4 कनेक्शन दिले. त्यावेळेस पाणी कमी झालं. गुरुकृपाला नवीन 5-6 कनेक्शन दिले. तेव्हापासून आमचं पाणीच एकदम बंद झालं आहे. आम्हाला रात्री 2ला 3ला पाणी येतं. रात्री 2ला 3ला जर पाणी थोडंसं सोडतात, अर्ध्या तासासाठीच पाणी सोडतात आणि त्यानंतर पाणी बंद होतं. अर्ध्या तासात काय पाणी भरणार? जवळजवळ 4,500ची लोकवस्ती आहे इथे. 4,500 लोकवस्तीमध्ये प्रत्येकाला जरी 1-2 लिटर जरी पाणी पकडलं तरी जवळ 8-8,500 लिटर पाणी होतं. 8-8,500 लिटरसुद्धा पाणी आम्हाला पुरत नाही. गुरुकृपा बिल्डिंग झाल्यापासून इथल्या रहिवाशांना पूर्ण तकलीफ व्हायला लागली. आणि ते येऊन फक्त इथला वाल खोलतात, ते गुरुकृपाचा वाल खोलीत नाहीत.
त्यांचा प्रशासनमधला ते फक्त तो वाल आहे ना ते तिकडे खोलून ठेवलेला आहे. तुम्ही तिकडला बंद करा आणि इकडे तुम्हाला इकडे का पाणी येणार नाही ते तुम्ही जरा चेक करून घ्या. ही फक्त या भीमवाडीच्या रहिवाशांपासून माझी रिक्वेस्ट आहे. मला ह्याच्यापुढे काय बोलायचं नाही. इथं आम्हाला 6 महिन्यापासून पाण्याचा त्रास आहे. आम्हाला प्यायला पण पाणी टँकरचंच आहे आणि यूज करायला पण हेच पाणी बिलकुल येत नाही. आम्ही रात्रभर जागून सुद्धा आम्हाला पाण्याचा एक थेंबही येत नाही. इकडं पाईपलाईन टाकली पण त्याला पाणी बिलकुल सोडलेलं नाही BMC वाल्यांनी. रोज आम्हाला टँकरचं पाणी येतं, आम्ही टँकर मागून घेतो, त्यातच प्यायचं पण तेच पाणी, वास येतो पाण्याचा, तरी आम्ही तसंच पाणी पितोय, तेच पाणी यूज करतो. लहान मुलं आहे त्यांना घेऊन पाणी भरतोय आम्ही, रात्रंदिवस जागतो. सकाळी शाळेत जायला मुलांना उशीर होतो, आमच्या माणसांना कामाला जायला उशीर होतो. दिवसभर आमची मुलं ऑफिसमध्ये काम करून येऊन संध्याकाळी रोज पाणी भरतात टँकरची वाट बघत बसून. कितीतरी दिवस झाला आम्हाला हा त्रास आहे. कोणी लक्ष देत नाही, ना आमदार नाही, ना खासदार नाही, ना BMC कोणी नाही. सगळीकडे अर्ज दिले, सगळं केलं पण काही उपयोग नाही झालेला. 2 महीने से पानी नहीं आ रहा है। BMC में कितनी बार कंप्लेंट किया, अभी तक कुछ नहीं आया। कंप्लेंट के नाम पे सिर्फ ये टैंकर भेज देते और कितने देर से यहाँ से पानी भर भर के किसी में ताकत नहीं है यहाँ से पानी ले जाए। सिर्फ 4 हंडा मिलता है पीने का, उसमें भी सिर्फ दाल चावल ही बन पाता है, बाकी का कुछ नहीं. पण आता कामावून यायचं, धावत टँकर तिथून खिडकीतून बघायचं, धावत यायचं, पाणी भरायचं का कामाला जायचं. आम्ही सांगा बरं आता काय करायचं. आम्हाला किती दिवस झाले पाणीच नाही. आता 8-10 दिवस झाले टँकर येतंय आणि बाथरूम बघा कुठं जायचं आम्ही. पानी की वजह से कुछ नहीं हो पा रहा है. पाणी नाही तर काहीच नाही ना. कपडे पण आम्ही धुत 8-8 दिवस झाले आमचे कपडे तसेच पडलेले आहेत. बिल्डिंगों में पानी बराबर छोड़ रहे, 4 उन लोग को लाइन दी है. ये बिल्डिंग में पानी आता है, ये साइड में पानी आता है, सुमन नगर में पानी है, लाल डोंगर में पानी है, सिर्फ इधर ही पानी नहीं है क्योंकि प्रशासन कुछ भी सुन नहीं रही है हमारा. बार बार जाने के बाद भी हमको कुछ भी हेल्प नहीं मिल रहा है. बस यही है, टैंकर भेज देते, बोलने के नाम पे टैंकर भेज रहे, आप लोग टैंकर से पानी भरो. भरते भरते किसी के हाथ से हंडा गिर जा रहा है. धूप में भेजा तब बच्चों लोग यहाँ पे चक्कर आके गिर गए. लोग 15 दिनों से काम पर नहीं जा रहे पानी के लिए क्योंकि पानी नहीं रहेगा तो घर में खाना पीना कुछ सब चीज़ रुक जाएगा. इसके लिए कितने लोगों से काम पे नहीं जा रहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.